कलावंती दुर्ग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील 2250 फूट उंच शिखर आहे. कलावंतींचा सुळका म्हणून देखील ओळखले जाते. कलावंती दुर्गाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे कोरलेल्या पायऱ्या. 90 अंशाच्या सुळक्यावरती या कोरलेल्या पायऱ्या किल्ल्याला थरारक रूप देतात. तर चला एक्सप्लोअर करूया आज कलावंती दुर्गाला. तर जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आज आलेलो आहे आपण पनवेल आणि कर्जत यामध्ये असलेला हा किल्ला, तो म्हणजे कलावंती दुर्ग आणि प्रबळगड. 2 गड आहेत, त्यातला आज आपण कलावंती दुर्ग करणार आहे. सो खाली आपण तिकीट काढलं आता, जे की मी तुम्हाला पुढे दाखवेन, कारण मी इंट्रो घेतला नव्हता. आता इथे येऊन इंट्रो घेतो आहे आणि त्यानंतर आपण इथे आलो आहे. इथपर्यंत काकू गाडी सोडत नव्हत्या, पण बरोबर आलो आहे. इथे तशा 2-3 गाड्या आहेत वरती, सो इथपर्यंत गाडी येऊ शकते. त्यांना जर तुम्ही फोर्स केला, त्यांचं चांगलं बोललं तर इथपर्यंत येऊ शकते. सो असं काहीसं इथलं दृश्य आहे. आणि इथनं आपल्याला आता ट्रेक सुरू करायचा आहे. जवळपास 1-1.5 तासाचा ट्रेक आहे आणि तिथनं वरती आपला कलावंती दुर्गाचा थरार चालू होतो. सो चला सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आणि त्या अगोदर हा जो झोका आहे हा आपण बऱ्याच यूट्यूबवरनी दाखवलेला आहे. तर याची चार्जेस आहे मला वाटतं, जेव्हा इथे पण दुकानवाले असतात तेव्हा. पण आता आपण फ्रीमध्ये खेळू शकतो, तिथे कोणीच नाही. सो आणि जर तुम्ही असे काही जागी येत असाल तर इथे जरी दुकानवाले नसले तरी नासधूस करू नका, कारण त्यांचं पोट त्यावरतीच चालतं. सो गाड्या इथे आहेत आपल्या. आणि आता गाड्यांची मला थोडी चिंता वाटते, कारण या बाजूला कोण नाही आणि पेट्रोल वगैरे काढण्याची शक्यता आहे. तर 4 गाड्या आहेत तशा, इथं भीती काय एवढी नाही, तरीसुद्धा काळजी घ्या. सो आत्ता वरती जाऊयात. चला सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला, बघत राहा. आपण आता पायथ्याशी आलो आहे. अगदी मागं किल्ला आहे, तो दिसत असं. सो इथं पार्किंग केलेली आहे. तर तुम्ही देखील इथं येत असाल तर मावशीच्या इथं नक्की नाश्ता करायला या. मावशी, आपल्याला काय काय भेटेल? मॅगी, पोहे, चहा, बिस्किट, जेवण सांगितलं जेवण भेटेल. तर नक्की सर्व आहे, लिंबू पाणी. तर तुम्ही येत असाल तर नक्की इथं नाश्ता करा आणि त्यानंतर पार्किंग फीज घेऊन तुम्ही वरती जाऊ शकता. सो आता आपण वरती जातो आहे. जवळपास अजून 1.5 ते 2 किलोमीटर राहिलेलं आहे. चला आता वरती. पहिला ब्रेक घेतला आहे. ही अशी इथं झोपडी जात आणि हॉटेल असं नाही. आता काल रविवार होतं त्यामुळं काल चालू असेल. आपण जातानाच सोमवार मंगळवार असे दिवस निवडतो, कारण होतं काय, रविवारी गर्दी फार असते, त्यामुळं बोलायला पण थोडंफार ॲडजस्ट होत नाही. आणि गर्दी वेगळी, म्हणजे आपल्याला जो एकांतपणा हवा पाहिजे अशा ठिकाणी तो भेटतच नाही. त्यामुळं आज सोमवार आहे, सोमवार निवडला आहे. आणि काहीच आता मला वाटते 15-1 मिनटाचा ट्रेक राहिला आहे आणि त्यानंतर ती खडी चढाई ती चालू होईल. सो आता त्या व्ह्यूपाशी भेटू. तिथे गेल्यानंतर दिसन एक बाजूला आहे प्रबळगड आणि दुसऱ्या बाजूला आहे कलावंती दुर्ग. हा आहे पॅच नंबर 2. आणि इथं आल्यानंतर हे असे झोके लावलेले दिसतात. पुन्हा एकदा वारंवार इथे येताना हे झोके दिसतात. हे आता बाहेरची जी माणसं येतात त्यांनाही भारी वाटतं. सो इथे येणाऱ्या ज्या माणसांना आहे ते भारी वाटतं. पण भारी वातावरणसुद्धा भारी आहे आणि इथे एक वेगळी शांतता जाणवते. जे तुम्ही तुमची रोजचा जो दिवस आहे त्यापेक्षा काहीतरी एक दिवस शांततेत काढा. रविवारी येत असाल तर शक्यतो इथं एवढी शांतता नसेल. इथे सुद्धा अशी माणसं बसलेली असेल, कारण त्या दिवशी काकू म्हणतात की 120 गाड्या आल्या होत्या रविवारच्या आणि आज जवळपास 4-5 आहे. तर हा एक बदल असतो मोठा. आणि अगदी आपल्या मागे दिसतोय तो, हे बघा, तो तिथं जायचं आहे आता. सो आता वेळ न गमावता तिथं जाऊ. गोट्या झोका खेळतोय, इथं पण खेळतो, आता इथं पण खेळतो. आता अर्धा ट्रेक झाला आहे असं म्हणता येईल आत्ता. मग अशी वाटलं आणि इथनं जवळपास लांब आहे अजून, करू कवर हळूहळू. तर पुन्हा एकदा आपण इथं स्टॉप घेतला आहे आणि असं काहीसं दृश्य आहे इथलं. फुल जंगलामधून वरती आलं आहे आणि अजून देखील 5-10 मिनटाचा ट्रेकवरती राहिलं. आणि आतापर्यंत सोपं आहे म्हणजे ट्रेक, पण थांबत आल्यामुळं टाईमसुद्धा लागला. 1 ते 1.5 तास लागला इथपर्यंत यायला आणि अजून वरती जायला 1 तास पुरेसा आहे. तो 12-1 वाजेपर्यंत आता वरती असं ना. आपण आता 11 वाजलेले आहेत. जर चांगल्या फास्ट पद्धतीने निघालो तर 12पर्यंत जाईन वरती. आणि त्यानंतर उतरताना खाली मजा येणार आहे, कारण चढताना काय नाही वाटणार, उतरताना फाटेल. सो चला आता वरती जाऊ डायरेक्ट. तर या गावात आल्यानंतर
हा जो रोड जातो आता ते प्रबळगडकडे, त्याचप्रमाणे हा जातो कलावंतीला. हो, गावात ना आता तिकडे चाललो आणि अगदी समोर प्रबळगड आणि कलावंती दिसतो. चला, गोट्या पण आल्या. कुत्र्याची पिल्ले जाऊ चावण्याची शक्यता आहे आपली. लोकल लोकल तो पण लोकल इथला वाटतं. बापरे, ब्लॉगिंग करायच्या आता ती चावली बिवली ना. आत्ता इथे एक मेथड वापरलेली ते तुम्हाला दाखवतो मी, का त्यामुळे जे माणसं आहेत ते तिकडे येऊ जाऊ शकतात. तर ते दाखवतो. हे बघा, हा असा इथं व्ही केलेला आहे आणि त्यामधनं फक्त माणूसच जाऊ शकतो, तो म्हणजे तिरपा. गोट्या जाऊन दाखव बरं. असा जनावर जाऊच शकत नाही, ही आयडिया आहे. त्यामुळे जनावरांपासून किंवा जंगली प्राण्यांपासून तुम्ही सेफ राहू शकता आणि गावामध्ये त्यांना सहजासहजी ॲक्सेस काय मिळणार नाही. आणि आता थोडासा जंगल ट्रेक चालू होते, सो आता भेटू पायथ्याशी. काही पायऱ्या चढून वरती आल्यानंतर हे पहिलं मारुतीचं शिल्प बघायला भेटतं आपल्याला, वीर मारुतीचं, जय श्री. आणि त्याच्या बाजूलाच गणपतीचं देखील. हे बघा. सो प्रबळगडाच्या आणि कलावंतींच्या जाताना रोडला लागते. सो पाया पडून आता पुढला प्रवास करू. आता पायऱ्या लागलेल्या आहेत, आता काही कंटिन्यू तिथपर्यंत पायऱ्या आहेत का ते बघू. आपण जो मी खालून म्हणलो होतो का व्ही आहे, जिथनं म्हणजे प्रबळगडला रोड जातो आणि एक जातो तो कलावंती दुर्गाला. तर तिथे आल्यानंतर आपल्याला ताई आणि दादा भेटलेले आहेत, ज्या देखील आपल्या सांस्कृतिक कपड्यामध्ये चढतात ते वरती. ताईंनी तर साडीमध्ये चढतात ते, खूप अवघड आहे. आपण आता हे ट्रेकिंग शूट घातलेलं आहे तरीसुद्धा आपल्याला अवघड होतं चढायला, पण ते कुर्ता पायजामा आणि ताई साडीमध्ये. तर आपण थोडीशी त्यांची माहिती घेऊ. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलचं नाव आहे, आमच्या चॅनलचं नाव आहे संजू राम व्लॉग्स. आणि आत्ता आम्ही एक 2024 नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान हा चॅनल चालू केला. पर्पज हाच होता की मराठी संस्कृतीमध्ये काय आपण परिधान केलं पाहिजे आणि त्या गोष्टी घालून सह्याद्रीसारख्या दुर्गम भागात आपण ज्यावेळेस फिरतो तर तो मेसेज त्याच डेडिकेशननी पोहोचला जाईल. तर या चॅनलचा उद्देश दोन पद्धतीत आहे, एक तर ट्रॅडिशनल अटायर आणि दुसरं आहे की गड किल्ल्यांची माहिती, आणि ती माहिती ही व्यवस्थित गेली पाहिजे आणि तेही मराठी बांधवांना कळेल अशी. तर ते पर्पज आम्ही सॉल्व करतो. आत्ताशी आमचा दुसरा ब्लॉग आहे आणि होपफुली तुमचाही सपोर्ट भेटत राहील. ट्रेकर सँडीकडे त्यांनाही भेटून आम्हाला आनंद झाला आणि बरोबर 3-4 मंडळी आम्हाला भेटले. तर सह्याद्रीत असं काहीतरी नाविन्यपूर्ण भेटलं की एनर्जी फुल येते. आत्ता ट्रेक करून आलो आम्ही खाली, पण आमची एनर्जी डाऊन झालेली एकदम वाढली आता. तर बेस्ट ऑफ लक ट्रेकर सँडी, असंच भविष्यात भेटू. आपले जे सबस्क्रायबर मंडळी असेल त्यांनी यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नाव सांगा का? माझं नाव आहे रामचंद्र चांबले, संजीवनी चांबले, आणि चॅनलचं नाव आहे संजू राम ब्लॉग. ओके. आणि इन्स्टावरती सुद्धा फॉलो करा त्यांना. खूप चांगली माहिती दिली त्यांनी. त्यांच्याकडून सुद्धा काहीसा अनुभव आपल्याला मिळालेला आहे. आपलं कमी आहे पण त्यांच्याकडं अनुभव खूप आहे. सो सारखं वयाचं नको रे मगाचा किस्सा सांगतो. काका दादा, आतापर्यंत काका म्हणतो, दादावरती होते आणि आमचा खाली असाच विषय ठरला की त्यांना आवाज देऊ का किती अजूनवरती, नाही का. तर आम्ही त्यांना असं म्हणलो का काका म्हणू. सो नंतर आमचा विषय झाला काका म्हणले ते काय म्हणून दादा, आणि खाली आल्यानंतर ठीक तेच झालं. जो हसण्यासारखा किस्सा आला. अनस्क्रिप्टेड अशा आपला आत्ताचा ब्लॉग आहे. चॅनलवर या तुम्हाला व्हिडिओ दिसेल की मला 3 जणांनीच विचारलं की तुम्ही प्री वेडिंग शूटला चाललात का, त्यामुळे मी काका तर अजिबात नाही. वय आहे. चलो, थँक्यू. सो आता भेटू डायरेक्ट ज्या पायऱ्या आहेत ठरवत तिथे. ह्याचा रस्ता मोकळा करायचा वाटतं. जा बघा ना, आपली चढायला कापते आणि कुत्रे बघा.
लोकल असल्यामुळे पटापट चढतं ते. हे बघा चढलं आणि ते थांबलंय बघा ना कुठं असं कडं थांबलंय. म्हणजे लिटरली आपण तिथं थांबलो खाली बघून पाठवून आणि ते थांबवून मस्तपैकी चालले वरती. त्याचं काहीतरी आता आपण काय म्हणतात त्याला प्रोत्साहन किंवा त्याचं आपण प्रोत्साहन घेऊ आणि वरती जाऊ. आता शब्दसुद्धा आठवायचे पण झाले ते गाईड बघून. पायऱ्या चढून आल्यानंतर इथे गडावरचा पहिला ब्रेक घेतला आहे प्रॉपर जो दुर्ग आहे त्याच्यावरला. तर आता इथे थांबू 5-1 मिनटं. पुन्हा एकदा शेवटचा पॅच राहिला आहे जो टॉप म्हणता येईल किल्ल्याचा तो राहिला आहे. तर वरती जाऊ. किल्ला नाही म्हणता येणार, एक लक्ष ठेवण्यासाठी हा दुर्ग म्हणता येईल किंवा जागा. तर असा प्रबळगड मेन म्हणता येईल तसा. आणि या किल्ल्यावरती इतक्या काही वास्तू नाही. वास्तू म्हणजे बऱ्यापैकी एक सुळका आहे आणि त्यावरती उत्कृष्ट पद्धतीचं कोरीव काम आहे पायऱ्यांचं, त्यामुळं भारी वाटते. सो आता वरती जाऊ. भरपूर दम लागून आपण आता येऊन पोचलो आहे त्या सर्वोच्च भागाच्या अगदी खाली. आता शिड्या याच्या मागं आहे शक्यतो, इथं काही दिसत नाही. इथं तुम्ही बघितलं असं बऱ्याच व्हिडिओमध्ये की रोप यायची रोप होती, तिचे काय 10 का 50 रुपये घ्यायची माणसं. आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवतो तुम्हाला. आता काय आता धुकं आहे सर्वत्र, त्यामुळं दिसणं अवघड आहे. मी काय म्हणतो वाढू ना का हे बघा एवढंच डिस्टन्स आहे. थोडा पाय पुढे घाल ना खाली, त्यामुळं सावधान पद्धतीने जातो आहे आता आपण. पण इकडे काय मार्गच नाही सर पुढं. ती शिडी कुठं आहे ती बघू आता. इथं पण नाही. तर आम्ही एक निर्णय घेतला आहे की हा जो पॅच आहे तो एक ती शिडी असते लाकडाची आणि दोरीची. जो गावकरी असतात ते शनिवार रविवारी इथे असतात. तर आज गर्दी नसल्यामुळे ते देखील नाही तिथं, त्यामुळे शिडी नाही आहे. आणि हा पॅच थोडासा अवघड आहे, त्यामुळे आपल्याला काय चढता येणार नाही. हा चढू शकतो पण उतरता येणार नाही. उतरताना थोडीशी म्हणजे घाबरल्यासारखं होईल, त्यामुळे आपण इथनंच खाली उतरतोय. तर पावसाळ्यात येऊ पुन्हा एकदा इथे कलावंती दुर्गावरती. एक चांगला अनुभव भेटला आपल्यालासुद्धा, एक थरक आणि एक भारी दुर्ग म्हणता येईल. सो आता उतरू खाली इथनं आणि पायऱ्यांचीच पुन्हा एकदा मजा घेऊ. पायऱ्या म्हणजे किल्ल्यावरती बघण्यासारख्या पायऱ्याचे, सो त्यांना पुन्हा एकदा बघू. आणि उत्कृष्ट पद्धतीचं कोरीव बांधकाम आहे, म्हणजे कोरून त्या तयार केलेल्या भारीच्या, म्हणजे जुन्या काळातले जुनं ते सोनं. तर आता आपण हरिहरवरती बघितलं आणि इथे सुद्धा. सो आता खाली जाऊ चला. तर अशा प्रकारे व्हिडिओची समाप्ती करतो इथं आपण. ओव्हरऑलवरती जाऊ नाही शकलो, काही मंडळी होते वरती गेले पण थोडंसं रिस्की, त्यामुळे गेलं नाही आणि वेळ पण झाला. सो गोटे आणि ट्रेक झाला आहे कंप्लीट. आता जाऊ घरी. बाय बाय.